शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पापी रागिणीचा भूमी आता वाजत गाजत जेलमध्ये रवानगी करणार आहे। पौर्णिमावरती आल्यावरती पोलिसांपर्यंत प्रकरण पोहोचल्यावरती खोट्या सह्यांच्या आरोपामध्ये पौर्णिमा अडकल्यावरती स्वतःची मान सोडवून घेण्यासाठी पौर्णिमा घडाघडा सगळं सत्य सांगायला लागते आणि आता रागिणीच्या सगळ्या पापी कारस्थानांचा सगळ्यांच्या समोर गौप्यस्फोट होतो। भूमीने चंग बांधलेला असतो, भूमीला सत्य समजलेलं असतं, तरीसुद्धा आता मात्र सगळ्यांच्या समोर पुराव्यासकट सत्य आणण्यासाठी भूमीने एक डाव रचलेला असतो। आणि या सगळ्यामध्ये भानुशाली वकिलांनी भूमीची खूप मदत केलेली असते। भानुशाली वकिलांना हाताशी धरून भूमीने त्या कागदपत्रांचं सत्य शोधत आता मात्र रागिणीला आपल्या ट्रॅपमध्ये ऐन पाडव्याच्या दिवशी अडकवलेलं असतं आणि मूर्ख पौर्णिमाच्या एका शब्दामुळे रागिणी अचूक अडकते। पोलिसांची मदत घेत भूमीने सगळ्या आता 20 वर्षापूर्वीचा प्रसंग 7 वर्षापूर्वीचा प्रसंग जसाच्या तसा घरच्यांच्या समोर मांडताच आजी हादरते। आपल्या पोटी ही कसली नागिण जन्माला आली, आजीला मोठा धक्काच बसतो। पण भूमीने नक्की काय ट्रॅप रचलाय या व्हिडिओमध्ये पाहूया। आता मात्र घरामध्ये पाडव्याची तयारी जोरात चालू असते। पाडव्याची तयारी चालू असते त्यावेळेला भूमीच्या डोक्यामध्ये खूप मोठा प्लॅन असतो। भूमीने ऑलरेडी कागदपत्रांचे फोटो यशोधन भानुशाली वकिलांना पाठवलेले असतात आणि त्यांच्याच फोनची वाट पाहत असते कन्फर्मेशनसाठी की हे मृत्यूपत्राचे पेपर खरे आहेत आणि हे खोट्या सहीचे पेपरसुद्धा ओरिजिनल आहेत, कुठून बनवून घेतले सगळा मागमूस काढण्यासाठी भानुशाली वकिलांना तिने कॉल केलेला असतो। भानुशाली वकिलांनी भूमीला कॉल करत ते कागदपत्र कुणाकडून तयार करून घेतले, ते वकील कोणते आहे, स्टॅम्प कुठचा आहे, कोणत्या तारखेचा आहे आणि हे कळताच हे वकील तर अत्यांचे वकील म्हणजे एकटी पौर्णिमा या सगळ्यात काही करू शकत नाही। त्यामुळे पौर्णिमाच्या रूममध्ये आपल्या सहीचे सापडलेले कागद आता मात्र पौर्णिमाचे नसून रागिणीचे आहेत हे भूमी आधी कन्फर्म करते आणि आता भूमी पोलिसांची मदत घेत स्वतः आता पौर्णिमाच्या तोंडून एक वेगळं सत्य उलगडवून घेण्यासाठी ट्रॅप रचते आणि भूमी विचार करते आता नाही, आता कोणत्याही गोष्टीला थारा द्यायचा नाही। आकाशच्या विरोधात, आकाशच्या वडिलांच्या आईच्या विरोधामध्ये जे कुणी कारस्थान केले ते सगळं समोर आलं पाहिजे। बिचारा रघुकाकांना पण या सगळ्याची शिक्षा भोगायला लागली। या सगळ्यातून रघुकाकांची पण मी निर्दोष सुटका करणार तरच मी शांत बसणार असा विचार करत भूमीने खूप मोठा स्टँड घेतलेला असतो आणि आता भूमी आपलं सत्य खरं करायला निघते। भूमी भानुशाली वकिलांना पुन्हा फोन करून पोलिसांना पाठवायला सांगते आणि ते पेपर खोटे आहेत, त्याच्यावरच्या सह्या कुणी केल्यात या सगळ्याचा सांगते। आता पोलीस हे डायरेक्ट पौर्णिमावरती अटॅक करायला तयार असतात। भूमी तयार असते हा अटॅक सहन करण्यासाठी। इकडे तोपर्यंत मानसीला विश्वासात घेत भूमीने सगळे पेपर दाखवलेले असतात आणि हे बघ हे सगळं हे पौर्णिमाने केलेलं आहे इतकंच सांगितलेलं असतं। अजून रागिणीचं सत्य गुलदस्त्यात असतं, कारण डायरेक्ट पौर्णिमा आणि इकडे मानसी या दोघींच्या सासूबद्दल आणि आपल्या आत्याबद्दल असं बोलणं भूमीला पटत नसतं, त्यामुळे पुराव्याशिवाय काही बोलायचं नाही असं ठरवत भूमी मानसीला सांगते, हे बघ हे माझ्या सहीचे पेपर मला पौर्णिमाच्या रूममध्ये प्रॅक्टिसचे पेपर सापडले होते, ती अजूनही त्या जे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत किंवा ज्याच्यावरती रागिणीने आपल्या नावावरती सगळं करून घेतले हे पेपर समोर आणत नाही, फक्त पौर्णिमाने प्रॅक्टिस केलेले पेपर समोर आणत ती सांगते, हे बघ मनू पौर्णिमाने माझ्या सहीची प्रॅक्टिस केले, काहीतरी गडबड आहे। रागिणी विचार करते हिच्या डोक्यात काही प्लॅन तर नाही ना चालू, आजी सांगत असते चला पाडव्याची सगळ्यांनी तयारी करून घ्या। तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा समोर येते आणि तिला भूमी सांगते, पौर्णिमा तुझ्या रूममध्ये मला हे काही पेपर सापडले, मला आता एकच सत्य तू सांगायचं आहेस की माझ्या सही करण्याची तुला गरज काय पडली, म्हणजे माझ्या सहीची तुला काय करायचं पडलं होतं, माझी सही करून तू काय गोष्ट साध्य करणार होतीस, कसल्या पेपरवरती माझी सही करणार होतीस। पौर्णिमा म्हणते तुझं जास्तच जासूसीगिरी चालले ग, अगं हे पेपर मी कशाला सही करीन, तूच सही करून माझ्या रूममध्ये ठेवला असशील, दे ते पेपर इकडे। भूमी सांगते, पौर्णिमा हे एवढेच पेपर नाही आहेत, हे फक्त प्रॅक्टिसचे पेपर आहेत, ओरिजिनल कोणत्या पेपरवरती तू सही केलीस यावरती पौर्णिमा सांगते, भूमिताईचं जरा अतिच चाललंय, म्हणजे अभिजितला जेलमध्ये पाठवलंय, आता मला घराबाहेर काढण्यासाठी स्वतःच खोटे पेपरवरती सह्या करते आणि माझ्या रूममध्ये ठेवते। यावरती भूमी सांगते, ठीक आहे मी ना ते सगळे पेपर म्हणजे तू सह्या केलेले मी सह्या केलेले हे सगळे पोलिसांकडे पाठवलेले आहेत आणि तुझं हँडरायटिंग पण पाठवलेलं आहे। आता हँडरायटिंग एक्सपर्टकडून या सह्या कुणी केल्यात हे आता थोड्या वेळात पोलीस घेऊन येत असतील। आता मात्र पौर्णिमा हादरते, ती रागिणीकडे पाहायला लागते। रागिणीने सांगितलेलं असतं जर तू कशामध्ये अडकलीस तर मी खंबीरपणे तुला सोडवणार आहे, म्हणून ती रागिणीकडे बघते, पण रागिणी त्यावेळेला शांतच बसते। सगळ्यांनाच कळत नाही की नक्की काय चाललेलं आहे,
सगळेजण आश्चर्याने भूमीकडे पाहतात. भूमी सांगत असते, हे बघा माझ्या सईचे प्रॅक्टिसचे पेपर हिच्या रूममध्ये सापडायचं कामच काय. तोपर्यंत रागिणी त्याने विचार करते, या मूर्ख पौर्णिमाने माती खाल्लेली दिसते. हिला मी सांगितलेलं ज्या पेपरवरती प्रॅक्टिस करशील ते डिस्ट्रॉय करून टाक, पण तरी सुद्धा नाही. हिने ते पेपर जपूनच ठेवलेले आहेत. आता मात्र राजा का म्हणतात, भूमी काय झालं, काय झालंय भूमी. आजी म्हणते, भूमी एवढी का चिडलेली आहेस. मग भूमी सगळ्यांच्या समोर ते पेपर दाखवते आणि म्हणते, आजी राजा काका हे बघा, हिने माझ्या सही करण्याची प्रॅक्टिस केली. त्याचे बरेचसे पेपर तिच्या रूममध्ये होते. तितक्यात पोलिसांची डॅशिंग एंट्री होते आणि त्यावेळेला भूमी सांगते, हे पेपर मी हँडरायटिंग एक्सपर्टकडे पाठवले होते आणि त्याच्यामध्ये हँडरायटिंग एक्सपर्टचे रिपोर्ट घेऊन पोलीस आलेत. आता पोलीस काय ते सांगतील. पोलीस सांगतात, हो ही जी ओरिजिनल सही आहे ती सही आणि हे प्रॅक्टिस पेपरमधली सही ही वेगळ्या व्यक्तीची आहे आणि ज्याप्रमाणे पौर्णिमा मॅडमचं हँडरायटिंग आलेलं आहे तर ही हँडरायटिंग पौर्णिमा मॅडमची आहे. खोटा सह्या पौर्णिमा मॅडमने घेतल्यात. पण हा मोठा गुन्हा होत नाही आहे. प्रॅक्टिस नुसती केली तर गुन्हा नाही आहे. कोणत्या तरी महत्त्वाच्या डॉक्युमेंटवरती सही केली आणि फ्रॉड केला तर तो गुन्हा आहे. या गुन्ह्याखाली अटक होऊ शकत नाही यांना. यांनी जर कोणते डॉक्युमेंट्स लिगल सही केले असतील आणि त्याच्यावरती जर ॲक्शन आपल्याला घ्यायची असेल तर आपण ॲक्शन घेऊ शकतो. भूमी मॅडम तुम्ही सांगा, यांनी कोणते पेपर केलेत का सही. आता मात्र इकडे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. महत्त्वाचं म्हणजे रागिणी आणि पौर्णिमा या दोघींच्या पायाखालची जमीन सरकते. रागिणी विचार करते, झालं या मूर्ख पौर्णिमाचा आता जर तोंड सुटलं तर माझं काही खरं नाही. आणि आता आजी म्हणते, पौर्णिमा अगं काय केलंस तू. पौर्णिमा म्हणते, मी नाही कोणत्या पेपरवरती सही केली. भूमी सांगते, हे बघा ते पेपर, प्रॉपर्टीच्या पेपरवरती माझ्या सह्या हिने केल्यात. असं म्हणत भूमी आता ओरिजिनल पेपर समोर आणते. आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. भूमी आपल्या मोबाईलमधले सगळे फोटो दाखवते. त्यावरती तिचा मोबाईल घेत पौर्णिमा म्हणते, हे खोटं आहे. भूमी म्हणते, ओरिजिनल पेपर माझ्या रूममध्ये आहेत, मी ते पेपर आणून देते. असं म्हणत भूमी आता खूप मोठा खुलासा करते. त्यावरती पौर्णिमा म्हणते, ओरिजिनल पेपर तुझ्याकडे कसे असतील, ओरिजिनल पेपर तर आईंकडे आहेत. असं बोलत मूर्ख पौर्णिमा अडकते आणि भूमीने केलेल्या डावात बरोबर ट्रॅप होते. आता मात्र इकडे आजी म्हणते, काय बोलतेस तू रागिणी. रागिणी म्हणते, मूर्ख पौर्णिमा काय चाललंय तुझं हे. त्यावरती भूमी सांगते, मी सांगते सगळं. माझी प्रॉपर्टी म्हणजे आकाशच्या वडिलांनी केलेल्या मृत्यूपत्रानुसार आकाशची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती होते हे मला कळलेलं आहे आणि मी माझी प्रॉपर्टी आत्यांच्या नावावरती करते. हे पेपर आहेत ते. आणि याच्यावरती पौर्णिमाने खोट्या सह्या केल्यात. आता ह्या पौर्णिमा सह्या का करेल, तिला कोणी सांगितलं, हा जाब तुम्ही विचारा आजी. आजी म्हणते, काय इतका मोठा धोका. पौर्णिमा बोल. पोलीस म्हणतात, चला पौर्णिमा मॅडम तुम्हाला ताब्यात घेतोय. आत्तापर्यंत तुमच्याविरुद्ध लिगल डॉक्युमेंट नव्हते पण हे डॉक्युमेंट आहेत की तुम्ही तोंडाने कबूल केलं. मग मात्र रागिणी हादरते आणि म्हणते, पौर्णिमा तू का हे केलंस. पौर्णिमा म्हणते, आई मी तुमच्या सांगण्यावरून केलं ना, तुम्ही मला हे सांगितलं ना. झालं सगळा डाव फसतो आणि रागिणीचं भयानक कारस्थान सगळ्यांच्या समोर येतं. आता रागिणीचं कारस्थान समोर आल्यावरती आजीला धक्का बसतो. या सगळ्यामध्ये आजी आता महत्त्वाचा निर्णय घेते आणि भूमी पोलिसांच्या स्वाधीन करत रागिणीला आता चांगला धडा शिकवते. पण यात सुद्धा रागिणी सुटणार का आणि काहीतरी इमोशनल ड्रामा करत पौर्णिमाच्या नावावरती सगळं फोडत भूमीला मूर्ख बनवू शकेल का. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.